नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण शिफ्ट 2चा पेपर पाहणार आहोत आणि शिफ्ट 2मध्ये जे विद्यार्थी होते त्यांचं यामध्ये सर्वात मोठं नुकसान होणार आहे आणि हे नुकसान कशा प्रकारचं राहणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। पण अगोदर आपण शिफ्ट 2चे प्रश्नाची उत्तरे बघून घेऊ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, नोकरीसाठी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न होता भारतातील सर्वाधिक सरासरी वार्षिक पर्जन्यमान असलेले ठिकाण कोणते? त्याचं उत्तर आहे 1 चेरापुंजी। प्रश्न क्रमांक 2, भारतातील ट्रान्स हिमालय पर्वतरांगामध्ये खालीलपैकी कोणती रांग समाविष्ट नाही? त्याचं उत्तर आहे डी शिवालिक। लक्षात ठेवायचं, याचं उत्तर आहे डी शिवालिक। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? त्याचं उत्तर आहे डी भीमा नदी। तर प्रश्न क्रमांक 4, भारताचे राष्ट्रचिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतले आहे? तर याचं उत्तर। तर प्रश्न क्रमांक 5, चंद्रयान-3 मोहिमेचे उद्देश काय होता? तर सी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे। ठीक आहे, सी। प्रश्न क्रमांक 6, PDF पूर्ण रूप काय आहे? सी पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट। प्रश्न क्रमांक 7, विजेचा शोध कोणी लावला? त्याचं उत्तर आहे सी बेंजामिन फ्रँकलिन। नंबर 8, वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्यासाठी आवश्यक नसलेला घटक कोणता? त्याचं उत्तर आहे डी ऑक्सिजन। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता ग्रह स्वतःच्या अक्षावर सर्वाधिक झुकलेला आहे? त्याचं उत्तर आहे सी युरेनस। प्रश्न क्रमांक 10, लाईट इयर हे कशाचे मोजमाप आहे? त्याचं उत्तर आहे सी अंतर। प्रश्न क्रमांक 11, वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर असल्या त्याची त्रिज्या किती आहे? तर 7। उत्तर सी। 12, त्रिकोणाच्या अंतर्गत कोणाची बेरीज किती अंशाची असते? 180। प्रश्न क्रमांक 13, भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व विषयक तरतूद कोणत्या भागात आहे? तर भाग 2मध्ये, बी। प्रश्न क्रमांक 14, पंचायत राज व्यवस्थेतील त्रिस्तरीय रचना यामध्ये खालीलपैकी कोणता स्तर समाविष्ट नाही? त्याचं उत्तर आहे डी नगर परिषद। प्रश्न क्रमांक 15, समाज स्वास्थ्य हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? त्याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर। तर प्रश्न क्रमांक 16, एका संख्येच्या 20% बरोबर 60 असल्या ती संख्या किती? त्याचं उत्तर आहे 300। प्रश्न क्रमांक 17, जर SUN बरोबर TVO असे लिहिले तर CAT कॅट असे कसे लिहाल? त्याचं उत्तर आहे 1 DBU। तर प्रश्न क्रमांक 18, एका रांगेत 12 मुले उभी आहेत, राम डावीकडून 5वा आहे तर उजवीकडे तो कितवा असेल? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 8। प्रश्न क्रमांक 19, एका व्यक्तीने पूर्व दिशेकडे तोंड करून 8 पावले चालले, नंतर डावीकडून वळून 6 पावले चालले, पुन्हा डावीकडे वळून 8 पावले चालले, ते व्यक्ती सुरुवातीच्या बिंदूपासून किती किलोमीटर अंतरावर आहे? त्याचं उत्तर आहे सी। प्रश्न क्रमांक 20, श्याम म्हणतो गीता ही माझ्या वडिलांच्या मुलीची मुलगी आहे, तर गीता श्यामची कोण? त्याचं उत्तर आहे डी भाची। मी काम केले या वाक्याचा काळ कोणता? त्याचं उत्तर आहे सी भूतकाळ। क्रमांक 22, लोकहितवाद हे टोपणनाव कोणाचे आहे? त्याचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख। प्रश्न क्रमांक 23, दुरित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर आहे पाप। प्रश्न क्रमांक 24, माझे विद्यापीठ हा कोणाचा कविता संग्रह आहे? त्याचं उत्तर आहे नारायण सुर्वे। नंतर 25वा, हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? त्याचं उत्तर आहे बी बाणभट्ट। नंबर 26, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC मुख्यालय कुठे आहे? सध्या दुबईमध्ये आहे। प्रश्न क्रमांक 27, 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर केला? त्याचं उत्तर आहे विनोद कुमार शुक्ला यांना। नंबर 28, आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे स्थित आहे? त्याचं उत्तर आहे बी हेग। 29, खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा गांधी यांनी लिहिलेले आहे? याचं उत्तर आहे बी हिंद स्वराज्य। आणि शेवटचा प्रश्न आहे, हिंदी संमेलनाचा संस्थापक कोण मानला जातो? याचं उत्तर आहे ए कुतुबुद्दीन ऐबक। तर मित्रांनो, 30 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहे आणि तुम्ही 30ही प्रश्न पाहिलेले असते त्याच्यातले फक्त 5 ते 6 प्रश्न जे आहे हे सोपे आहे, बाकी जे प्रश्न आहे ते एकदम कठीण आहे। तुम्ही पहिला जर शिफ्टचा पेपर पाहिला आणि दुसऱ्या शिफ्टचा पेपर पाहिला, याच्यात सर्वात मोठा अंतर या ठिकाणी दिसून येतं, कारण यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण पण सापडणार, गणित पण सापडणार आहे, बुद्धिमत्ता पण सापडणार आणि जनरल नॉलेजचे प्रश्न पण तुम्हाला या ठिकाणी सापडणार आहे। ठीक आहे, तर सर्व विषय या ठिकाणी समाविष्ट केलेले आहे शिफ्ट 2मध्ये। पहिल्या शिफ्टमध्ये फक्त सरळ GK होतं आणि प्रश्न सरळ सोपे होते। ज्या विद्यार्थ्याला पहिल्या शिफ्टमध्ये 25-26 मार्क्स सहज मिळणार होते आणि दुसऱ्या शिफ्ट पाहिल्यानंतर त्याच विद्यार्थ्याला 15-16 मार्क मिळत आहे।
म्हणजे एवढा मोठा फरक पहिल्या शिफ्टमध्ये आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो. पहिल्या शिफ्टचे जास्तीत जास्त विद्यार्थी तुम्हाला कट ऑफमध्ये पाहायला मिळणार. लक्षात ठेवा मित्रांनो, पहिल्या शिफ्टमधले जास्तीत जास्त विद्यार्थी समावेश कट ऑफमध्ये राहणार आहे. कारण पहिल्या शिफ्टमध्ये ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांना सहजरित्या 24+25+ मार्क्स मिळणार आहे. आणि जर दुसऱ्या शिफ्टमध्ये आपण जर विचार केला तर त्याचा कट ऑफ कमीत कमी 17-18 लागणार आहे. म्हणजे ॲव्हरेज 17-18 मार्क घेणारे विद्यार्थी हे क्वालिफाय झाले असते. पण पहिल्या शिफ्टचा जो निकाल, पहिल्या शिफ्टचा पेपर सोपा असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी पहिल्या शिफ्टमधले समाविष्ट होणार आहे पुढच्या स्टेपसाठी. ठीक आहे मित्रांनो, जे विद्यार्थ्याचा सेकंड शिफ्टमध्ये पेपर आला त्याचं सर्वात मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. कारण सेकंड शिफ्टचा पेपर जो आहे हा सर्वात कठीण होता पहिल्या शिफ्टच्या मानाने. ठीक आहे, पहिला शिफ्ट आणि दुसरा शिफ्ट म्हणून कट ऑफ किती लागेल याचा व्हिडिओ आपण उद्या सकाळी बनवणार. त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करा. आणि सेकंड शिफ्टमध्ये तुमचे किती प्रश्नाचे उत्तर बरोबर आलेले आहे ते कमेंट करून सांगायचं. ठीक आहे, तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.